नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण मोदक याविषयी बघणार आहोत. प्रामुख्याने उकडीचे मोदक आणि तळलेले मोदक आपण सेवन करीत असतो. मोदकांचा विचार करता गणपतीला प्रिय असणारे हे मोदक गणपती बाप्पाच्या दिवसांमध्ये प्रसादाला, नैवेद्याला घरोघरी बनवतात. कित्येक व्यक्तींना मोदक आवडत असल्यामुळे गणपतीच्या दिवसांच्या व्यतिरिक्त देखील मोदक बनवले जात असतात. मोदकांचा विचार करता सद्यस्थितीत बाजारात खव्याचे मोदक आणि अनेक प्रकारचे मोदक की जे मला सांगता पण येणार नाही असे विविध प्रकारचे मिळत असतात. मोदक ह्या व्यंजनाचा विचार केल्यास उकडीचे मोदक आणि तळलेले मोदक असे दोन प्रकार की ज्यामध्ये खोबऱ्याचा किसून वापर केला जातो हे अपेक्षित आहे. उकडीच्या मोदकांमध्ये तांदूळाचे पीठ, ओल्या खोबऱ्याचा किस, गूळ आणि तूप या ठिकाणी साजूक तूप अपेक्षित आहे. सोबत खसखस, वेलची इत्यादी चवीपुरता टाकले जातात. काही व्यक्ती यामध्ये बदाम, काजू, किसमिस हे देखील टाकतात. परंतु या ड्रायफ्रूटच्या व्यतिरिक्त ओले खोबरे, साजूक तूप, गूळ, खसखस, वेलची यांची चव निराळीच आहे. तळलेल्या मोदकांमध्ये कोरड्या खोबऱ्याचा किस, साखर, वेलची आणि गव्हाचे पीठ तर या ठिकाणी तळण्यासाठी तेलाचा वापर केला जातो. प्रामुख्याने उकडीचे मोदक हे वाफवले जातात, तर तळलेल्या मोदकात शब्दच आहे तळलेले, म्हणजेच तेल किंवा तुपाचा वापर केला जातो आणि कोरड्या खोबऱ्याचा किस यात टाकला जातो. उकडीच्या मोदकांमध्ये ओले खोबऱ्याचा किस टाकला जातो, तर तळलेल्या मोदकांमध्ये कोरड्या खोबऱ्याचा किस टाकला जातो. अजून दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे उकडीच्या मोदकांमध्ये गुळाचा वापर केला जातो, तर तळलेल्या मोदकांमध्ये साखरेचा वापर केला जातो. उकडीचे मोदक हे तांदूळाच्या पिठाच्या आवरणाने बनतात, तर तळलेले मोदक गव्हाच्या पिठाच्या आवरणाने बनतात. आता आपल्याला लक्षात आलं असेल की उकडीचे मोदक आणि तळलेल्या मोदकांमध्ये काय फरक आहे. या सर्व फरकांचा विचार करता आपल्या लक्षात येईल की उकडीचे मोदक हे आरोग्याच्या दृष्टीने श्रेष्ठ आहे. चला तर मग आजपासून शक्यतो उकडीच्याच मोदकांचा आस्वाद घेऊया आणि गणपती बाप्पाला देखील असाच मोदक नैवेद्याला देऊया. नमस्कार.